गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या शाळा बंद होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या तब्बल 51 शाळा ज्या आहे त्या बंद झालेल्या आहे। पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला कल आणि नागपूर महानगरपालिके नवीन शिक्षक भरतीचा अभाव अशा विविध कारणांमुळे नागपूर महानगरपालिकेच्या शाळांना घर लागलेली आपल्याला पाहायला मिळतात। 15 वर्षाची जर आकडेवारी बघितली तब्बल 72 शाळा ज्या आहे त्या बंद झालेल्या आहे। 2019 साली नागपूर महानगरपालिकेच्या 186 शाळा होत्या, त्या फक्त आता 114 शाळा ज्या आहे त्या सुरू आहे आणि त्यातही बऱ्याच बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अपुरी आहे। नागपूर महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा चांगला कल आहे, चांगली स्ट्रेंथ आहे, परंतु ज्या मराठी माध्यमाच्या शाळा होत्या काही हिंदी, आता ही हिंदी मोर भवन हिंदी शाळा उच्च प्राथमिक शाळा आहे, मोर हिंदी उच्च शाळा, ही शाळा गेल्या 2 वर्षापासून बंद आहेत आणि वानखेडे शाळा हिला म्हणतात आणि अशाच प्रकारच्या 51 शाळा ज्या आहे त्या गेल्या 5 वर्षांमध्ये बंद झालेल्या आहेत। अशीच परिस्थिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या शाळा बंद होण्याचं प्रमुख कारण म्हणजे इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा जो कल वाढलेला आहे, कॉन्व्हेंट संस्कृती आलेली आहे। त्याशिवाय नागपूर महानगरपालिकेत नवीन शिक्षकांची भरती जी आहे ती त्या क्षमतेने होत नाही जेवढी गरज आहे। त्यामुळेच नागपूर महानगरपालिकेच्या शाळांना घर लागलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।